नमस्कार मित्रांनो, महावितरण ब्लॉक क्रमांक 33 पाहत आहोत मित्रांनो. आपण आज 365 दिवस आपल्याला बनवायचे आहेत मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो, हे एक आपले ग्राहक आहेत मित्रांनो. जिल्हा परिषद शाळा पारडी येथे आपण आलो आहोत मित्रांनो. यांना ऑनलाईन बिल भरण्यासाठी आम्ही सांगत आहोत. हे सेवक आहेत कांबळे साहेब. हे पाहू शकता, अशा पद्धतीने मित्रांनो दैनंदिन कामाची आमची सुरुवात झालेली आहे आणि हे बिल आम्ही यांना ऑनलाईन भरण्यासाठी सांगत आहोत मित्रांनो. आणि खूपच अशी सुंदर शाळा आहे मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही, वर्ग किती छान आहेत आणि साफसफाई पण खूप चांगली आहे मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने हे दैनंदिन कामे. आणि हे पाहू शकता, हे ब्रिज आहे आमचा पारडीचा. हे पाहू शकता मित्रांनो. आणि हे पाहू शकता, एक ग्राहकाची तक्रार होती मित्रांनो. येथे आम्ही इकडे जात आहोत आता. त्यांना आगाऊचं बिल आलेलं आहे जास्तीचं, त्यामुळे आम्ही पडताळणी करण्यासाठी मित्रांनो जात आहोत. हे पाहू शकता, हे यांचं लाईट बिल आहे आणि यांची थोडी तक्रार होती मित्रांनो की बिल आम्हाला जास्त येते म्हणून. तर ते पाहण्यासाठी मित्रांनो आम्ही यांचे बिल आणि मीटरमध्ये काही तफावत आहे का हे पाहत आहोत मित्रांनो. हे पाहू शकता, अशा पद्धतीने दैनंदिन कामे असतात आणि त्यांची फेरतपासणी करत आहोत मित्रांनो आम्ही. आणि फेरतपासणी करून मित्रांनो ग्राहकाला आम्ही समाधान केलेलं आहे. हे एक ग्राहक आहेत आमचे ठाकूर. यांचं पण आम्ही ऑनलाईन वीज बिल भरून घेतलेलं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आम्ही आता इथं आबादीला आलो आहोत. हे पाहू शकता, अशा पद्धतीने मित्रांनो ऑनलाईन वीज भरून घेण्यासाठी आम्ही ग्राहकांना सांगत असतो. हे पाहू शकता, ह्या मावशीचं एक आम्हाला ऑनलाईन बिल भरून घ्यायचं आहे. हे पाहू शकता, इथंही एक ग्राहक आहेत. यांचं पण आम्ही वीज बिल ऑनलाईन भरून घेण्यासाठी यांना आम्ही माहिती देत आहोत मित्रांनो. हे पाहू शकता, अशा पद्धतीने दैनंदिन कामे मित्रांनो चालतात. हे पाहू शकता, सध्या सकाळपासून पाऊस पडल्यामुळे थोडा आम्हाला वेळ लागला मित्रांनो. हे पाहू शकता, हे ग्राहक आहेत. यांचे पण आम्ही वीज बिल ऑनलाईन भरून घेतलेले आहेत. आणि इकडून पण एक ग्राहक येत आहेत, त्यांचे पण आम्ही वीज बिल भरून घेत आहोत. हे पाहू शकता, सर्व ग्राहकांना विनंती आहे की आपले विजेचे बिल वेळेवर भरत जा मित्रांनो. आणि ऑनलाईन पद्धतीने भरत राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मोबाईलवरती वीज बिलाचा अचूक मॅसेज येत राहते मित्रांनो. अशा पद्धतीने हे पाहू शकता, हे ग्राहकाचं आम्ही ऑनलाईन बिल भरून घेऊन त्यांना आम्ही सांगत आहोत की पुढच्या महिन्यातसुद्धा तुम्ही ऑनलाईनच बिल भरत राहा. हे पाहू शकता, अशा पद्धतीने हे आमचे दैनंदिन कामे असतात. हे पाहू शकता, इकडून पण एक आमचे ग्राहक येत आहेत. त्यांना पण आम्ही विजेचं बिल ऑनलाईन कसे भरतात हे आम्ही शिकवत आहोत मित्रांनो. हे पाहू शकता, अशा पद्धतीने आता आम्हाला गावामध्ये जायचं आहे. आता आम्ही गावात जाण्यासाठी निघालो आहोत. सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे. रात्री पण पाऊस पडलेला आहे आणि आता सकाळी पण पावसाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. त्यामुळे आमचा पण महावितरणचा बराचसा लोड कमी झालेला आहे. हे पाहू शकता, अशा पद्धतीने हे आमचा दवाखाना. हे पाहू शकता, आम्ही आता गावात जात आहोत. येथे पण एक आमचे ग्राहक आहेत. यांचं पण आम्ही वीज बिल घेऊन ऑनलाईन भरलेलं आहे. हे पाहू शकता, यांचंही आम्ही वीज बिल घेऊन ऑनलाईन मारलेलं आहे. आणि यांना पण आम्ही फोनपेवर बिल कसं भरता येते हे माहिती थोडी आम्ही सांगितलेली आहे यांना. हे पाहू शकता, आमचे ग्राहक आहेत हे. हे पाहू शकता, आता गावामध्ये आलो आहोत आम्ही. हे पाहू शकता, इथे थोडे या ग्राहकाची तक्रार होती. ते तक्रारीचं निवारण करून आम्ही आता आलो आहोत पुढं. तर हे पाहू शकता, आमचे साहेबसुद्धा आलेले आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो आम्हाला पोल टाकायचे आहेत.
त्यासाठी हे पाहू शकता, हे लोक आलेले आहेत इथे आणि हे पोल भरण्याचं काम चालू आहे. सिमेंट पोल खूपच हार्डा असतो, वजनदार असतो, त्यामुळे माणसं पण याला खूप लागतात. तरी पण आमच्याकडं माणसं नसल्यामुळे आम्ही 2-3 माणसांनीच ट्रॅक्टरच्या साहाय्याने पोल भरून घेत आहोत. हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने LTचे पोल ट्रॅक्टरमध्ये भरणे काम चालू आहे. हे पाहू शकता, हे मागच्या साईडने सरकू नये म्हणून तिकास लावलेली आहे मागच्या साईडने. हे पाहू शकता, अशा पद्धतीने तिकास लावून ट्रॅक्टरला हळूहळू मागे घ्यायचं आणि पोल ऑटोमॅटिक ट्रॅक्टरमध्ये जातो. हे पाहू शकता, खूपच अवघड काम असते हे पोलमध्ये ट्रॅक्टरमध्ये पोल भरणं खूपच अवघडीचं काम आहे. हे पाहू शकता. हे पाहू शकता, आता आम्ही पेट्रोल पंपावरती एका ग्राहकाकडे जात आहोत. त्या ग्राहकाचे वीज बिल आहे, ते आणण्यासाठी आम्ही जात आहोत. हे पाहू शकता, पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पण खूप मोठा पडत आहे. पाहू शकता समोर खूप असा मोठा पाऊस चालू आहे. हे पाहू शकता, अशा पद्धतीने दैनंदिन कामे आमचे पावसामध्ये सुद्धा सुरू असतात. हे पाहू शकता, अशा पद्धतीने खूप असा मोठा पाऊस पडत आहे मित्रांनो. हे पाहू शकता, हे गाड्याची रांग आणि रस्त्यात मित्रांनो येते वेळेस श्री नरेंद्र महाराज यांचे पादुका मित्रांनो आम्हाला जाते वेळेत दिसले. आणि हे पाहू शकता मित्रांनो, एवढ्या पावसामध्ये सुद्धा खूप अशी गर्दी आहे मित्रांनो. लहान लेकरं, बाया, वयस्कर माणसं, खूप अशी गर्दी आहे मित्रांनो. पावसामध्ये सुद्धा हे भाविक भक्त पूर्ण मित्रांनो आणि हे पाहू शकता मित्रांनो, खूपच अशी पब्लिक रस्त्यानं जात आहे. श्री नरेंद्र महाराज यांच्या चरण पादुका मित्रांनो येथे पारडीला आपल्या साबळे पाटलाच्या शेतामध्ये मित्रांनो थांबलेले आहेत आणि खूप मोठा असा जेवणाचा वगैरे कार्यक्रम आहे मित्रांनो येथे. हे पाहू शकता, अशा पद्धतीने चरण पादुका श्री नरेंद्र महाराज यांच्या आलेल्या आहेत आपल्या इथं पारडीला. हे पाहू शकता, एवढी गर्दी आहे मित्रांनो, खूप अशी पब्लिक आहे. हे पाहू शकता, अशा पद्धतीने आम्ही जाते वेळेस आम्हाला हे श्री नरेंद्र महाराज यांच्या पादुकेचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. हे पाहू शकता, हे खूपच असे 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत. हे पाहू शकता, अशा पद्धतीने हे रांगा लागलेल्या आहेत. आणि खूप अशी पब्लिक आहे, एवढ्या पावसामध्ये सुद्धा पब्लिक आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. हे पाहू शकता, ही पालखी आहे मित्रांनो, मेन पालखी आहे ही. आणि ही पब्लिक पाहू शकता आणि वाहनं पहा मित्रांनो तुम्ही, किती रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. हे पाहू शकता, अशा पद्धतीने आम्हाला साईडून येते वेळेस नरेंद्र महाराज यांच्या पादुकेचे दर्शन झालेले आहेत मित्रांनो. हे पाहू शकता आणि जेवणाचा पण खूप मोठा कार्यक्रम आहे. हे पाहू शकता, अशा पद्धतीने. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. जय महावितरण.